नमस्कार काका. हां, नाव कसं तुमचं? सोमा अनंत गावडे. ही तुमची शेती सगळी? होय. हां. हे कोण हे आता? हां. किती आहे शेती? किती आहे कोणती? तुमची? आमची खूप आहे, एकरभर जमीन. एकरभर असा. मग आता तुम्ही अजूनही शेती करता. तुमचं आता वय किती? माझं वय 98 झालं. काय सांगतात? 98. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. अजून तुमका दीर्घायुष्य लाभून दे. 28 वर्ष चालू आहे. 98 की 88? 98. अरे वा. तुम्ही म्हणजे किती वर्ष शेती करता? मी जवळजवळ 20 वर्षापासून शेती करतो. आणि त्याच्या अगोदर काय करत होतात? त्याच्या अगोदर काहीतरी आपलं इतर ह्या होतो धंदा. कसलो धंदा म्हणजे कसलो? तुम्ही बदलल्या तिकडे गेलो असे म्हणजे पण शेतीची कामं चालू होती. शेती कोण करी मग त्यावेळी? वडील होते, काका होते. आता मग कोण कोण करता शेती? आता हा माझा मुलगा. ते मुलगो. त्यांचं नाव काय? शिवराम सोमा गावडे. ते आणि तुम्ही दोघ जण करता शेती? काय सध्या भात लावतात काय? भात आणि काय? आणि काय नाचणं भात, कलमा आहे. खूप दिवसांनी बैलांची जोडी शेतात नांगरताना दिसली माका. नाहीतर प्रत्येक ठिकाणी काय असतात? ट्रॅक्टर, ट्रेलर. त्याबाबत सांगा. म्हणजे काय बैल कमी होतं सध्या? बैलांची जोडी असा कमी होता. काय कारण त्याचं कारण म्हणजे ट्रॅक्टर झाले ना. ट्रॅक्टर झाल्यामुळे ट्रॅक्टर डबल मोठे बारीक ट्रॅक्टर झाले ना. त्याच्यामुळे बैलांना कोण विचारत नाही. आणि आता तुम्ही आता सकाळी किती वाजता येलात? आम्ही सकाळी 8 वाजता. 8 वाजता. 8 ते आता किती? 8 ते आता किती? 2 म्हणा 3 म्हणा. 3 वाजेपर्यंत. ते दोन कुणगे 2 संपेपर्यंत. 2 कुणगे संपेपर्यंत करतात. बरं वाटलं तुमका बघून आणि शेती करताना बघून. आमची पण इच्छा असा शेती करूची. आता हल्लीचे पोर शेती करू बघणार नाही. काय कारण? हल्लीचे पोर शेती करू बघणार नाही. काय कारण? काय त्याचं कारण इतर व्यवसाय. म्हणजे इतर खायचे? इतर म्हणजे गाड्या झाल्या. गाड्या घेऊन फिरायचं. गाडी व्यवसाय. आता गाडी शिवाय दुसरा धंदा नाही. बरोबर. गाडी घेतली की आमची सुद्धा गाडी आहे माझी. तुम्ही चालवतात गाडी? नाही, नातू चालवता. ते गोव्याला असतात. हो, 2 जण आहेत. नातू येणार नाही शेतामध्ये? येतात पण ते कामावर नोकरीवर असतात ना. नोकरीवर असतात. बरोबर. तुमचं गाव खायचा? सरमळे, सिंधुदुर्ग. ओके, थँक्यू. तुमच्याशी बोलून बरा वाटला आणि तुमका दीर्घायुष्य लाभून दे असाच आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहून दे शेतीची. धन्यवाद. तुमचं आमका दर्शन झाला, अति आनंद झालो. अशीच मागे एका मी शूटिंग काढून दिली होती. कुठे? दाबीड गावाची माहिती काढून दिली होती. 7 बाय म्हणून आहेत तिकडे दाबीड गावात. 7 बाय. तर त्या 7 बावड्यामध्ये 7 बावड्या. त्याच्यात एक बावडी महत्वाची म्हणजे देवाची आहे. ओके. देवाची बावडी. देवाची बावडी. 7 बावड्या आहेत. अशा दगडाला 7 कोरड्यासारख्या 7 बावड्या आहेत. आणि ते त्यात एक बावडी मेन देवाची आहे. ओके. पर्यटक येतात ना तिकडे मोठ्या प्रमाणात? पर्यटक येतात ना साहेब? नाही, तसं नाही. कोणी आपल्या माहितीसाठी येतात. बरोबर. माहितीसाठी गेलो तर. बरोबर. मी एकदा दिली यांका माहिती. ते ह्याच्यावर पेपरवर, मोबाईलवर
फिरवली. बरं वाटलं तुमच्याबरोबर बोलान. थँक्यू.